पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। शिरोळ तालुका खते बी बियाणे कीटकनाशक विक्रेता संघटना व सर्व कृषी सेवा केंद्र विक्रेते तालुका शिरोळ एक दिवशी बंद आंदोलन। राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून साथी पोर्टल फेज 2 ला सर्व विक्रेत्यांचा विरोध दर्शवण्यासाठी आणि कृषी सेवा केंद्रावर अनावश्यक जाचक नियम व कारवाई विरोधात शिरोळ तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी एक दिवस पूर्णपणे खरेदी व विक्रीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत। राज्याच्या कृषी विभागाकडून बियाणे खरेदी व विक्रीसाठी पोर्टल फेज 2 ची अंमलबजावणी करण्याबाबत विक्रेत्यांच्या अडचणी कृषी संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे यांना त्यांच्या अध्यक्षतेखाली कृषी आयुक्तालय पुणे येथे संपन्न झालेल्या सभेमध्ये सविस्तरपणे सूचित केलेले आहेत। त्यानंतर दिनांक 16/10/2025 रोजी माफदा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत सन्माननीय कृषी संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे यांची त्यांच्या पुणे येथील कार्यालयात भेट घेऊन साथी पोर्टलचे वापर करण्यास अडचणी असल्यामुळे साथी पोर्टल फेज 2 ची विक्रेत्यांसाठी अंमलबजावणी होऊ नये अशी विनंती केली। राज्यातील सर्व कृषी विक्रेता संघटनांचा साथी पोर्टल पेज 2 वापरासंबंधी विक्रेत्यास मोठ्या प्रमाणात अडचणी असल्यामुळे विरोध आहे। तसेच कृषी सेवा केंद्रावर अनावश्यक जाचक नियम व कारवाईस विरोध आहे। सदरचा विरोध दर्शवण्यासाठी व याबाबत विक्रेत्यांच्या भावनांकडे राज्याच्या कृषी विभागाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील विक्री केंद्र मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी एक दिवस पूर्णपणे खरेदी व विक्रीसाठी बंद ठेवण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आलेले आहे। त्यानुसार शिरोळ तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी एक दिवस पूर्णपणे खरेदी व विक्रीसाठी बंद ठेवण्याचे आहे असे आवाहन शिरोळ तालुका खते बी बियाणे कीटकनाशके विक्री संघटना अध्यक्ष इर्शाद पाटील, उपाध्यक्ष सूर्यकांत माळी, सचिव भरत पवार व सचिन पांधारे, सचिन माळी यांनी आदींनी दिली आहे। जनकार्य न्यूजसाठी कुरुंदवाडहून प्रतिनिधी नागेश गायकवाड। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।